टीम आहे. आज चेंबूरकर देखील खूप रात्री मॅच बघतायत, कारण की त्याने देखील खूप चांगली कामगिरी केली. स्ट्राईक एंडला करण आहेत, याच गोवंडीचे आहेत. त्यांच्या सोबतीला आमचे आनंद आहेत. विक्रोळी कन्नमोहन नगरचे बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे आहेत. आमचे JM डेकोरेटरचं देखील आपण बॅनर पाहतोय, आमचे जितेंद्र म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे. मॅचला सुरुवात होतीये. स्ट्राईक एंडला करण पाटील. ही फाईट पाहण्यासारखी असणार, कारण की करणकडे वेग आहे, खूप चांगली बॉलिंग करत असताना ऋत्विकचा देखील एक वेगळा शो राहिला आहे. आणि आज आमची श्री साई स्पोर्ट्स, त्यानंतर संपूर्ण अनेक गाव आज गावात आलो, मस्त चिकन भाकरी खाल्ली आहे. आणि जतीनच्या घरी त्यानंतर आज गावात आलं तर या गावात देखील एक वेगळी चर्चा राहिली गेली. या बॉलवर अगदी हलक्यात आणि ढकललं गेलं आहे, कारण मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. पहिल्या बॉलवर तर सुरुवात केली आहे बॅटर करणने. आज पहिली रात्र आहे, कोण चॅम्पियन होईल. आज खुल्या गटातील 8 संघ आहेत, संपूर्ण मुंबईतील विविध भागातून खेळाडू आले आहेत, त्यामुळे मॅच देखील पाहतील. आज आमचे स्कोरर देखील पवन A1 पवन चौधरी आहेत, जतीनचे बंधू आहेत. बॉलिंगसाठी ऋत्विक. व्हाईट ट्रॅक, व्हाईट टी शर्ट, स्ट्राईक एंडला करण, ज्याच्या नावातच रन आहे. भन्नाट वेग, अगदी काय बॉल टाकलाय, पंचाकडे लाऊड अपील केली आहे. थर्ड अंपायर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू काय झालंय. रिव्ह्यू आहे. वळत मॅचच्या दिशेने नो बॉल आहे आणि रन पाहिले तर 1 रनने पुढे जाईल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋत्विक पुन्हा या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. आनंदने तिकडून कॉल दिला, चल म्हणजे रन कंप्लीट कर. रन कंप्लीट करणं आज लहान लहान मुलं पण मॅचची आनंद घेतात. कोणी झाडावर बसलंय, कोणी भिंतीवर बसलंय, कोणी मंदिराच्या आमच्या तिथे जवळ बसलंय. शंकराचं मंदिर आहे. बॉलिंगसाठी ऋत्विक. स्ट्राईक एंडला आनंद लोके. हा बॉल देखील धीम्या गतीचा बॉल टाकला गेला, पण आनंदने तो बॉल रीड केला आणि रीड केल्यानंतर फक्त हलक्या हाताने फक्त ढकललं गेलं. थोडं महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीसने देखील आम्हाला सहकार्य केलं. चेंबूर पोलीस स्टेशनचं मी नक्कीच आभार व्यक्त करेल, कारण की आज पोलिसांमुळे आपण सेफ आहोत. म्हणजे कुठला जर सण करायचा असेल, गणपती, नवरात्र, दहीहंडी, या बॉलवर नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला. बॅटरला मात्र मैदान सोडावं लागेल आणि आनंद अगदी एवढ्या जोरात धावत गेले की कुर्ला स्टेशनला एक फास्ट ट्रेन पकडायची आहे, बट ट्रेन सुटली आणि आनंदला मैदान सोडावं लागेल. या परिसरात यायचं तर थोडं डिफिकल्ट आहे. चेंबूर पासून देखील लांब आहे, कुर्ला स्टेशन पासून एक बस आहे. आम्ही बाईकने आलो आहे, कोणी ओलाने आलंय, कोणी मित्रासोबत आलंय. ट्रॅफिक देखील जाम आहे. माहुलगाव, आंबाडा, त्यानंतर अनेक गाव, अशी लाईनीत गावं आहेत. आणि BPT सारखी एक मोठी कंपनी देखील इकडे पाहिली गेली. भारत पेट्रोलियम, आज HPCL, BPCL, आज सर्व इकडे कंपनीज आहेत. बॉलिंगसाठी ऋत्विक. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण पाटील. एक इनिंग खेळावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडला अभिजित दोडके, अब्बू येत आहेत, मानखुडचे खेळाडू आहेत. चेंबूर, गोवंडी, मानखुड लाईनीत असे. या बॉल देखील एक चांगला फटका खेळले गेले, टॅप खेळले, भिंतीला बॉल आदळतो. 1 रन मिळेल तिकडे. पहिली ओव्हरचा मात्र खेळ चालू आहे. 5 रन झालेत. 5 बॉल 5. TV न्यूज चषक टुर्नामेंटलाच नाव दिले, TV न्यूज. तुम्ही TV न्यूजवरच बघा क्रिकेट. आज या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि व्हाईट +1, वैधाव फलक 2. स्कोर पाहिलं तर 7 रन झाले धावफलकावरती. ऋत्विकच्या कुठेतरी शेवटचा बॉल टाकण्यासाठी झालेली चुकी 2 रन देऊन दिल्या. तर शेवटच्या बॉलवर पाहूयात किती रन येतील. म्हणजे ह्या चुका आहेत ना, त्या खूप मॅटर करतात. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केल्या गेल्या. पुन्हा एकदा नो प्लस आणि ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के.
म्हणजे कुठल्याही गोष्टी तुम्ही क्रिकेट खेळा, भले ऑफिसमध्ये बोनस आला तरी जास्त येतो, कधी कधी पगार जास्त येतो, कधी कधी पगार कमी येतो. त्यामुळे ह्या रन देखील खूप महत्त्वाचे आहेत. आणि तब्बल धावफलक दोन्ही पुढे जाईल. 9 रन झालेत. आणि रॉयल फॅम टीमने कुठेतरी मात्र एक वेगळीच या मॅचमध्ये पकड निर्माण केली गेली. अभिजित दोडके, अब्बू स्ट्राईक एंडला एक स्टायलिश बॅटर आहेत. खूप चांगलं क्रिकेट आणि खूप वर्ष ह्या खेळाडूला पाहिले. अब्बू मानखुरचे खेळाडू आहेत. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. ओव्हर संपली, हलका बॉल टाकला आणि बॅटरने आपण आता रिव्ह्यू घेतला. वाईटचा चेक केला जाईल. डॉट बॉल आहे. पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर पाहिलं तर 9 रन. एक बॉल टाकण्यासाठी 4 रन खर्च केले गेले. ते 4 रन खूप मॅटर करतात. जेव्हा तुम्ही आज व्यावसायिक गटात एक मॅच खेळता तर एक्स्ट्रा रन्स मात्र ऋतिकच्या देखील मनामध्ये कुठेतरी चालू असेल की एका बॉलसाठी आपण 4 रन खर्च करतोय. 9 रन झाले फलकावरती आणि स्कोर पाहिलं तर एक विकेट माघारी परतले गेले. बॉलिंगसाठी पियुष येत आहेत बदलापूरचे. आज मैदानामध्ये देखील म्हणजे मला असं वाटतंय आपण त्याच्या जागेवर खेळतोय. ही त्याची नेहमी रात्री झोपायची जागा असेल एक ग्राउंड. आज आपण त्याच्या ग्राउंडमध्ये खेळतोय. पण ठीक आहे, आता काय त्याच्या जागेवर आपल्याला खेळायचं. आणि आज श्वान म्हणजे कुत्रा देखील एक इमानदार प्राणी आहे. बॉलिंगसाठी बदलापूरचे आमचे पियुष आहेत. पियुष आंचन एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्या परिसरात देखील यावर्षी देवा प्रतिष्ठानला देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला. एक चांगले स्पिनर आहेत. या बॉलवर देखील अगदी करणने चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. पॅडल स्वीप, 1 रन मिळेल. 10 रन झाले धावफलकावरती. 6वी मॅच आजच्या दिवसात दिल्यानंतर देखील अजून एक मॅच आपण पाहणार आहोत. 12:30 वाजलेत. या बॉल देखील करण थोडे स्कीड झाले, पुढे गेले, पण खेळपट्टीवर थोडेसे स्कीड झाले. वाईट बॉल आहे. सिंगल रनने पुढे जाईल. मॅच अगदी रंगली, म्हणजे स्कोर खूपच वरती गेलाय. आणि जर ह्याच फ्लोमध्ये जर स्कोर चालला तर एक 30-35 टार्गेट येऊ शकतो. पण पियुष आंचनला कुठेतरी लगाम देणं गरजेचं आहे. आज लहान लहान पोरं देखील मात्र मॅचचा आनंद घेते. उद्या पण सुट्टी आहे बहुतेक जणांना. काही जणांची एक्झाम पण असते संडेला. उद्या रविवार आहे. आज आमचे सर्व ऑफिशियल टीम देखील श्री साई स्पोर्ट्स आणि TV न्यूजचं देखील खूप चांगलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या बॉलवर देखील चांगला बॉल पाहिला गेला. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1 म्हणजे 2 ने धावफलक पुढे जाईल. स्कोर पाहिला तर तब्बल 14 रन. इकडे देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेगळ्या अंदाजामध्ये करणचा स्ट्रोक प्रॉपर टायमिंगने खेळलं गेलं. आमची टीम खूप चांगलं कार्य करते. आमचे विकास देखील अगदी लक्ष लावून आहेत टुर्नामेंटवरती. मोबाईलवर चेक करतात आमचे विकास की सर्व लाईव्ह चालू आहे का नीट. आमचे असूर टॅटू चेंबूरचा आहे. आमच्या टॅटू खूप महत्त्वाचं, म्हणजे काही कुठे पण टॅटू काढतात. आपण कधी जर पाहिलं तर इंडियन प्लेयर्सनी पण बहुतेक जणांनी टॅटू काढले. तर आमच्या असूर टॅटूला पण तुम्ही येऊन भेट द्या आणि टॅटू काढा. 22 जानेवारीला अयोध्याला आपलं राम मंदिराचं उद्घाटन आहे. त्या निमित्त 50% ऑफ आहे. तर हे ऑफर मी माझ्या विक्रोळीत पण सांगेल. बहुतेक जणांना जर कोणाला काढायचं असेल तर तुम्ही तिकडे टॅटू काढा. काही लोकांनी बॅट काढली. आनंद लोकेचं जर आपण मानेवर पाहिलं तर बॅट आहे आणि बॉल आहे. म्हणजे आमच्या असं टॅटूंनी देखील जे आम्हाला सहकार्य केलं आहे
बहुतेक कोणी क्रिकेटसाठी त्यांनी कोणी बॉल काढलाय, कोणी बॅट काढलाय. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. करणच्या मनामध्ये तेच चालू आहे की रन झालेत, आता मात्र आपल्याला फक्त टचअप द्यायचं आहे. म्हणजे काय ते झालंय. स्कोर पाहिला जबर 17 रन, म्हणजे 2 ओव्हरचा स्कोर 17 झालाय. तर अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी रमजान येत आहेत. 2 ओव्हर 17 रन झाले, त्यामुळे उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान भांडूपचे एक युवा खेळाडू आहेत. स्ट्राईक हँडला अब्बू. या बॉलवर देखील पहिलाच बॉल अगदी रमजानने बॉल डायरेक्ट अनेक गावातून मला असं वाटतं माऊल गावात टाकला. बट वाईट बॉल आहे. चुकीच्या टप्प्यावरती बॉल पाहिला गेला आणि अब्बूने देखील जज केलं. 18 रन्स खूप झाले. म्हणजे या ग्राउंडचं जर पाहिलं तर भौगोलिक परिस्थिती 18 रन खूप झाल्यात, पण उर्वरित बॉलमध्ये रन करावे लागेल. मग अशी ओंकार मला टीम देखील अशी कुठेतरी डगमगलेली, पण त्यांनी कमबॅक केलं गेलं. त्यामुळे तुम्ही सुरुवात काय करता त्याला महत्व नाही. सातत्याने कुठल्याही क्षेत्रात तुम्ही त्याच अंदाजामध्ये कामगिरी करा. हा बॉल देखील आपण पाहिलं तर वाईट बॉल. रमजान वेगेवर देखील कुठेतरी नियंत्रण ठेवतोय, बट टप्पा लाईन चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतीये. आणि ह्या इनिंगमध्ये जॉर्ज कल्याण टीमने खूप मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रा रन टाकले, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॅटिंग लाईनअप आहे. विकास कांबळे आहेत, लॅबो आहे, त्यानंतर रोहन चिल्ले आहेत, करण शेंगाळे आहेत, आमचे आशिष किनेत वडाळ्याचे, आमचे नवी मुंबईचे देखील 2 चांगले खेळाडू मात्र या टीममध्ये इनॅक्शनमध्ये आहेत. आज सचिन इलेव्हन खांदा कॉलनीसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. म्हणजे व्यावसायिक गटात मुंबईत जागा मिळतीये, मुंबईत क्रिकेट खेळायचं आहे. प्रत्येकाची इच्छा असते. मुंबई आमची मुंबई, सर्वांची मुंबई आहे, कधी न थांबणारी मुंबई. या बॉलवर गुड बॉल, क्या बात आहे. बॉल ऑफ द नाईट, कडक बॉल पाहिला गेला, पण अब्बूने देखील तिकडे अगदी आपलं फिटनेस दाखवलं. येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल. या बॉलवर देखील अगदी मागचा बॅनरला बॉल आदळतो, एक सिंगल रन मिळेल. या बॉलची किरण करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋत्विकने तिकडे एफर्ट दाखवले गेले. क्या बात आहे. ऋत्विकने एक चांगले एफर्ट दाखवले गेले. गुड स्टॉप ऋत्विक. आणि खूप चांगली बॉडी बॅलन्स तिकडे केलं. 3 ओव्हरमध्ये स्कोर आपण पाहिला आतापर्यंत कुठेतरी 21 झाला. एक विकेट गेली, पहिली विकेट गेली आहे, ती पण रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅटर आपण पाहिलं तर रोहन साळुंके येतात. स्ट्राईक एंडला बॅटर रोहन साळुंके. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आमचे रमजान आहेत.
या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे आणि एक रन मिळेल. बॉल थोडासा उडाला तिकडे. यावर्षी थंडी थोडीशी कमी पडली, कारण की जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जर मुंबईत अगदी ह्या टायमाला जर तुम्ही आलात तर थंडी खूप असते आणि थंडीतलं क्रिकेट देखील एक वेगळी मजा आहे. या बॉलवर फटका फसला गेला होता, बट एक रन मिळेल तिकडे. रोहनने चांगली मागे फिल्डिंग पण केली होती. 3 ओव्हर संपले, स्कोर पाहिला तर 23, लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंगसाठी आशिष किनी ते वडाळ्याचे खेळाडू आहेत. या हंगामात देखील खूप चांगली कामगिरी केली आशिषने. या बॉलवर देखील काय स्ट्रोक खेळले गेलेत, क्लास. अबू देखील खूप वर्षे नाव पाहिले गेले आणि अबूकडे क्षमता आहे अगदी वेगवेगळे स्ट्रोक अगदी पाहू शकतो ना. पहा ना, बॉडी बॅलन्स, त्यानंतर एक वेगळ्या अंदाजामध्ये फक्त दिशा दिली गेली आहे. साई सिटी मानकूर संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. रॉयल संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. असल्फा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले अब्बू. या बॉलवर देखील पुन्हा सेन्सिबल फटका पाहायला मिळतोय. स्कोर एकने मात्र पुढे जाईल. 24 शेवटची ओव्हर आहे. रन पाहिजे 24 झाल्यात. मोठं टार्गेट उभं करेल का, यावर देखील नजर असणार आहेत. यावर देखील एक कव्हर ड्राईव्ह, कडक चाबूक फटका. थंडी उडवली होती आणि काय फटका खेळले गेले अब्बूने. म्हणजे पहिले 2 सिंगल, त्यानंतर असा प्रहारी फटका खेळले गेले, अगदी माती उडवली तिकडे. कडक, सडक पे कडक बे धडक. इकडे देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग ब्रेक आणि बॅटरला जागेवरच ठेवले उभं. पंचाकडे अपील केली आहे, बट बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल. जसं कबड्डीमध्ये आपण बोनस मारतो ना, तसा बोनसचा प्रयत्न केला तिकडे, बट मैदान सोडवावं लागेल बॅटरला. कुणाला येतात नवीन बॅटर, विक्रोळीचे आहेत, लेफ्टी आहेत. स्कोर कुठेतरी थांबला. शेवटचे 2 ओव्हरचा विचार केला तर स्कोर कुठेतरी थांबला, पण तो थांबून चालणार नाहीये. 30च्या आतमध्ये झालं तर चेस होऊ शकतो. 30च्या आतमध्ये ठीक आहे, या ग्राउंडवरती फाईट करू शकतात. आशिष केनीकडे देखील क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अंडरआर्म ओपन देखील खूप चांगलं खेळलेत. RM रेम्बो संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट. हा बॉल देखील लेग ब्रेक विथ द स्पिन, फक्त दिशा दिली गेली आहे. एक रन मिळेल. 26 पाहू शकतो आपण. याच्या अगोदरचा रनआउट. रोहनने ती क्विक स्टम्पिंग घेतली आहे. रोहन खूप वर्ष यष्टनच्या मागे आहे, त्यामुळे किपिंग आहे त्याचा रोल राहिला आहे नेहमीच. यानंतर एक मॅच देखील पाहणार होतो आपण अजून. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फक्त सन्मान दिला गेला. तिकडे सिंगल रन मिळेल आणि 27 झाले. 28चं टार्गेट आहे. 27 रन झाले. 28 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कैलासवासी वासुदेव गोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण संघाला. 24 बॉल 28 करायचे.
हॅलो हॅलो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे लिंबू या नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो आणि म्हणजे प्रत्येकाला टोपण नाव आहेत. लिंबू, बाब्या, गण्या, डोरा, अब्बू, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं नाव आपल्या म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये हे पाहिलं आहे आणि त्या नावाने ओळखले जातात. त्यामुळे अशी नावं देखील आपण पाहिली आहेत. आज फाईट मॅच आहे. सर्व मुंबईचं लक्ष आहे म्हणजे संपूर्ण विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, अगदी आमचे कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, शहाड, आंबिवली, इकडे वरळी, जोगेश्वरी, अंधेरी, नालासोपारा, विरार, बोरिवली, कांदिवली, विलेपार्ले, पार्ले त्या परिसरात देखील खेळाडू मॅच आनंद घेत आहे. सांताक्रूजला देखील खूप चांगलं क्रिकेट आहे आणि आमच्या वसई, पालघर त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं आहे. तिकडचे देखील ही मॅच पाहत असतील. म्हणजे यूट्यूबवर मॅच पाहायची आणि मुंबईतलं क्रिकेट म्हणजे 24 बॉल 28 ग्राउंडवर फाईट आहेत. बट कोण बॅटिंग करणार, राहुल सुरवाडे, लॅबोकडे देखील क्षमता आहे आणि फाईट मॅच रंगेल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. संपूर्ण मुंबई ही मॅच पाहते आहे. रात्रीची जवळपास आपण पाहिलं तर 1:15 वाजला आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे. पहिल्याच बॉलवर नो आणि नो ला प्लस. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रोहन चिल्लेकडे देखील क्षमता आहे. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट घातली आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स आमचे पाटील आणि आमचे म्हस्के यांच्या माध्यमातून देखील आम्हाला जे स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आहे. प्लेअर ऑफ द सिरीजला राजन प्रजापती चॅम्प स्पोर्ट्स यांच्यामधून देखील आमची बॅट आहे. सर्व मुंबईकर ही मॅच पाहत आहेत. कोण जिंकणार? रॉयल फॅम जिंकणार की जॉर्ज जिंकणार? जॉर्ज जिंकणार की रॉयल फॅम? करण पाटील जिंकणार की रोहन चिल्ले जिंकणार? फिल्डिंग लावतात रोहन आमचे करण. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. चेंबूर म्हटलं तर गर्दी. चेंबूर म्हटलं तर टिळक नगरचा गणेश उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. दहीहंडी देखील आहे. 8 थर 7 थर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रणय मोरे. 4 रन झाले धाव फलकावरती. अजूनही 24 रन करायचे आहेत. या बॉलवर चान्स घेतला गेला. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रोहन साळुंके तिकडे क्विक आले. फटका दिला होता मात्र एक चटका पण दिला होता रोहनने. अगदी रोहनला दिला चटका. चांगला फटका होता. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 5 रन झाले त्या फलकावरती. बिग फाईट, काटेकी टक्कर. आज आमच्या अनेक गावाची देखील लहान लहान मुलं देखील मॅच बघतात. पुढच्या 4-5 वर्षांनी ते पण ऑर्गनाईज करतील क्रिकेट. ते पण खेळतील. बॉलिंगसाठी प्रणय, स्ट्राईक एंडला लॅबो. या बॉल देखील लॅबो स्टेप आउट झाले. अगदी तू पकड मी पकडू का तू पकडू असं झालं. सनी धोत्रे तिकडे होते. विपिन परब. शेवटी आनंद लोके आले तिकडे. दोघात तिसरा. आता सगळं विसरा. पण कोण जिंकेल त्यावर देखील नजर आहे. 6 रन झाले फलकावरती. प्रेशर आहे हे. अंडर प्रेशर तुम्हाला खेळावं लागतं. जेव्हा तुम्ही एक मॅच खेळता जेव्हा प्रेशर खूप हँडल करावं लागतं. या बॉलवर कडक. जतीनकडून झालेली चुकी मात्र 4 रन देऊन जाईल. काय फटका खेळले गेले. क्लास फटका. सडक पे कडक बेद धडक. लाजवाब अप्रतिम फटका खेळत असताना रोहन चिल्ले ऑन फायर. काय फटका होता. अफलातून. लाजवाब. आणि कव्हरची साईड थोडी जवळ आहे त्यामुळे तिकडे फिल्डिंग करणं थोडं टास्क आहे. डिफिकल्टीज आहेत.
10 रन झाले त्या फलकावरती पहिल्याच बॉलवरती, पहिल्याच ओव्हरवरती का हल्ला बॉल केलाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रणय, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फेकी तर केली होती, बट रोहन चिल्ले येत आहे. मला असं वाटतं लक फॅक्टर देखील घरातून घेऊन आलाय. लक तुमचं महत्वाचं आहे. तर रनआउटचा एवढा मोठा चान्स होता की तिकडे रनआउट हुकला आणि 11 रन होते धावफलकावरती. पहिली ओव्हर संपली आहे. बॉलिंगसाठी आनंद लोक येत आहेत. एक चांगले फिरकीपट्टू आहेत यावर्षी. सिद्धी पॅकरला बेस्ट बॉलर, त्यानंतर मला असं वाटतं कांदिवलीची देखील क्रीडा स्पर्धा एक बेस्ट बॉलर अगदी, पण इकडे प्रूव्ह करावं लागेल स्वतःला. 11 रन झालेत, 18 बॉलमध्ये 17 रन करायचे आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. हा बॉल देखील एक चांगला खेळले गेले. रोहन चांगली बॅटिंग केली आहे रोहन या इनिंग मध्ये. स्वतःला मात्र इकडे स्टेबल ठेवलं. वेल प्लेड. या बॉलवर देखील गॅप मध्ये अफलातून स्ट्रोक खेळत असताना रोहन चिल्ले ऑन फायर. कडक आज हेअर कट करून आले, एक चांगली हेअरस्टाईल केली आहे आणि अफलातून रात्रीमध्ये कॅप घालून मात्र सर्वांची कॅप उडवली आहे. कडक बॅटिंग, लाजवाब, क्लास, परफेक्ट शॉट ऑफ द नाईट. म्हणजे कुठला बॉल कसा खेळायचा, तर लेग स्टिकचा बॉल कसा ग्लान्स खेळला, क्लास. तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे, कसा बॉलवर कसं शूट व्हायचं, कसं टेप आउट व्हायचं, आणि खूप वर्षाचा अनुभव आहे. अगदी कल्याण परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना जॉर्ज हे नाव आज आपल्या मित्राचं नाव संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रात नेलं. आणि म्हणजे अनेक खेळाडू कल्याण परिसरातून देखील, अगदी सुनील विश्वकर्मा असतील, आमचे सागर भाऊशे चिट्टू असतील, लॅबो असेल, अगदी खूप चांगलं क्रिकेट कल्याणमधून देखील पाहिले गेले. आणि या टीमचं नाव अगदी संपूर्ण विविध भागात पाहिले गेलं. यावर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर धावपळ चालू आहे. अगदी पकड धरपकड, बट कोण जिंकेली मॅच. खूप चांगली बॅटिंग केली. 18 रन झाली त्या फलकावरती. अजूनही 10 रनची गरज आहे. एक बाउंड्री आली आहे. या बॉलवर देखील पॅडल स्वीप, एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जतीन गावंड तिकडे होते. अगदी नदीत जशी उडी मारतो तशी जतीननी तिकडे मात्र सूर लगावला. वेल स्टॉप. या बॉलवर चिकी रन. काय बॅटिंग केली या जोडीचं, मी असं कौतुक करेल ना. विदाऊट लॉस पहिली पार्टनरशिप असेल 21 रनची. आपलातून बॅटिंग क्लास, कडक. 21.
बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे येत आहेत. अप्पू विक्रोळी पार्क साईडचे खेळाडू आहेत. या बॉलवर देखील टॅप खेळल्या गेल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर वाईट प्लस 1 धावफलक मात्र 2 ने तिकडे पुढे जाईल. कडक बॅटिंग, पण या जोडीसाठी एकदा टाळ्या पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग, अफलातून बॅटिंग पाहिली गेली आणि क्लास बॅटिंग. कडक चांगली बॅटिंग केली दोघांनी आणि मॅच बनवली आहे. वेल प्लेड. आणि ही मॅच नावावर करत असताना, कडक बॅटिंग करत असताना रोहन चिले टाळ्यांचा कडकड होतोय. अफलातून बॅटिंग करत असताना आज स्वतःला सिद्ध केलं आणि कुठेतरी ओपनिंगला आले. म्हणजे मागील हा हंगाम मी रोहनला पाहिलंच होता की कुठेतरी वरती बॅटिंगला येण्यासाठी मात्र नक्कीच आपल्या टीमची जबाबदारी घेतली आहे आणि अफलातून बॅटिंग केली रोहनने. या मॅचमध्ये देखील क्लास बॅटिंग करत असताना कडक